Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आपला युनिट नंबर 4 PL SQL प्रोग्रामिंग जो चालू आहे याच्यामध्ये प्रीवियस लेक्चर मध्ये आपण एक्सेप्शन हँडलिंग ही कन्सेप्ट बघितली होती. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला कर्सर म्हणजे काय आणि प्रोसिजर म्हणजे काय आणि कर्सरचे टाइप्स आपल्याला हे बघायचे आहेत. तर PL SQL मध्ये आपण एक्सेप्शन हँडलिंग जो पॉइंट कव्हर केला होता त्याच्यामध्ये एक्सेप्शन म्हणजे काय, एरर. तर ती एरर येऊ नये म्हणून आपण ती हँडल करता आली पाहिजे, त्याच्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंग ही कन्सेप्ट बघितली. त्या पद्धतीनेच आपण आता कर्सर ही कन्सेप्ट बघणार आहे. कर्सर म्हणजे काय आजच्या लेक्चर मध्ये, कर्सर म्हणजे काय, कर्सरचे जे टाइप्स आहेत इम्प्लिसिट कर्सर आणि एक्सप्लिसिट कर्सर, आणि त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, त्यानंतर ती प्रोसिजर कशी क्रिएट करायची आणि एक्झिक्यूट कशी करायची आणि डिलीट कशी करायची हे आपण इतके पॉइंट्स डिस्कस करणार आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये बघा, फर्स्ट पॉइंट आहे PL SQL कर्सर. जसं आपण माऊस मूव्ह केल्या, माऊस वरती आपण जेव्हा माऊस मूव्ह करतो तेव्हा इथे तुम्हाला कर्सर मूव्ह होतो. कर्सर जो दिसतो तसंच त्या PL SQL मध्ये सुद्धा काय असतो, एक कर्सर ही कन्सेप्ट आहे. तर कर्सर इज अ पॉइंटर टू द कॉन्टेक्स्ट एरिया. PL SQL controls the context area through a cursor. A cursor holds the rows वन ऑर मोर रिटर्न बाय अ SQL स्टेटमेंट. म्हणजे कर्सर काय करतो, एकापेक्षा जास्त रोज काय करतो, होल्ड करतो, म्हणजे एकापेक्षा जास्त रोज सिलेक्ट करू शकतो. द सेट ऑफ द रोज द कर्सर होल्ड्स इज रेफर्ड एज द ऍक्टिव्ह सेट. म्हणजे एकापेक्षा जास्त रोज जर आपण सेट करू शकतो बाय युजिंग कर्सर, तर त्या सेटला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह सेट. यू कॅन नेम अ कर्सर सो दॅट इट शुड बी रेफर्ड इन अ प्रोग्राम टू फेच अँड प्रोसेस द रोज रिटर्न बाय द SQL स्टेटमेंट वन ऍट अ टाइम. म्हणजेच काय, कर्सर यूज करून आपण एकापेक्षा जास्त रोज काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो, म्हणजे ऍक्टिव्ह सेट करू शकतो. तर त्याच्यामुळे काय होतात, SQL मध्ये एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स फेच केले जातात आणि ते एक्झिक्यूट केले जाऊ शकतात. सो कर्सर त्याच्यासाठी आपण PL SQL मध्ये आपण यूज करणार आहे. तर मात्र त्या कर्सरचे दोन टाइप्स आहेत, इम्प्लिसिट कर्सर आणि एक्सप्लिसिट कर्सर. तर इम्प्लिसिट कर्सर म्हणजे काय, आता पहिला बघूया. इम्प्लिसिट कर्सर्स आर ऑटोमॅटिकली क्रिएटेड बाय ओरॅकल व्हेनेवर अन SQL स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड. म्हणजे इम्प्लिसिट कर्सर हा ऑटोमॅटिकली क्रिएट होतो, म्हणजे SQL मध्ये त्याच्यासाठी क्रिएट करावा लागत नाही. देयर इज अ नो एक्सप्लिसिट कर्सर फॉर द स्टेटमेंट. म्हणजे इम्प्लिसिट कर्सर काय होतो, SQL मध्ये ऑटोमॅटिकली क्रिएट होतो, म्हणजे SQL स्टेटमेंट जे एक्झिक्यूट होत राहतात तेव्हा ते ऑटोमॅटिकली इम्प्लिसिट कर्सर क्रिएट होतो. प्रोग्रामर्स कॅन नॉट कंट्रोल द इम्प्लिसिट कर्सर अँड द इन्फॉर्मेशन इट. कारण ते ऑटोमॅटिकली क्रिएट होतात, त्यामुळे तो प्रोग्रामर किंवा युजर त्याला कंट्रोल करू शकत नाही. व्हेन एव्हर DML स्टेटमेंट, म्हणजे आपले जे DML स्टेटमेंट्स कोणते आहेत, इन्सर्ट, अपडेट, डिलीट आहेत, आणि इम्प्लिसिट कर्सर इज असोसिएटेड विथ दिस स्टेटमेंट्स. म्हणजे इम्प्लिसिट कर्सर हा DML स्टेटमेंट बरोबर असोसिएटेड आहे. म्हणजे DML चे स्टेटमेंट्स कोणते आहेत, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. फॉर इन्सर्ट ऑपरेशन द कर्सर होल्ड्स द डेटा दॅट नीड टू बी इन्सर्टेड. इन्सर्ट ऑपरेशन मध्ये काय करतो, तो कर्सर एकापेक्षा जास्त रोज आपण सिलेक्ट करतो तसं तो जास्त डेटा काय करू शकतो, होल्ड करू शकतो, जितका इन्सर्ट करायचा आहे तितका. फॉर अपडेट अँड डिलीट ऑपरेशन द कर्सर आयडेंटिफाईज द रोज दॅट वुड बी अफेक्टेड. म्हणजे कर्सरला जेव्हा आपण अपडेट आणि डिलीट ऑपरेशन करतो तेव्हा कर्सर काय करतो, जितके रोज अपडेट आणि डिलीट झालेले आहेत त्याचे ते वुड बी, म्हणजे जितके रोज काय करू शकतो, होल्ड करू शकतो. इन PL SQL यू कॅन रेफर द मोस्ट रिसेंट इम्प्लिसिट कर्सर SQL कर्सर विच ऑलवेज हॅव ऍट्रिब्यूट्स. म्हणजे इम्प्लिसिट कर्सर जर आपल्याला म्हणजे इम्प्लिसिट कर्सर काय होतो, ऑटोमॅटिकली क्रिएट होतो. म्हणजे त्याच्यावेळी जे काही ऍट्रिब्यूट्स असतात ते ऍट्रिब्यूट्स म्हणजेच कोणते असतात बघा, पर्सेंटेज फाउंड असतो, पर्सेंटेज इज ओपन असतो, पर्सेंटेज नॉट फाउंड असतो आणि पर्सेंटेज रो काउंट असतो. तर हे पर्सेंटेज फाउंड, इज ओपन, प्रत्येकाचं मिनिंग काय आहे, वेगळं आहे. The SQL cursor has additional attributes. पर्सेंटेज बल्क रो काउंट म्हणजे हा ऍडिशनल ऍट्रिब्यूट आहे, पर्सेंटेज बल्क रो काउंट आणि पर्सेंटेज बल्क एक्सेप्शन, डिझाइन्ड फॉर यूज विथ फॉर ऑल स्टेटमेंट. आता त्याच्यासाठी आपल्याला एक बघायचं, एक टेबल बघायचं आहे, पर्सेंटेज म्हणजे ऍट्रिब्यूट्स आणि त्याचे डिस्क्रिप्शन. तर पर्सेंटेज फाउंड जेव्हा हा कर्सर असतो म्हणजे त्याचे एक ऍट्रिब्यूट असतो. पर्सेंटेज फाउंड हा एक कर्सर, इम्प्लिसिट कर्सर एक आहे, त्या इम्प्लिसिट कर्सरचा हा काय ऍट्रिब्यूट. म्हणजे जेव्हा पर्सेंटेज फाउंड जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा
त्याचं मिनिंग काय असणार आहे, इट रिटर्न्स दी ट्रू इफ अँड इन्सर्ट अपडेट ऑर डिलीट स्टेटमेंट्स अफेक्टेड ऑन वन ऑर मोर रोज ऑर सिलेक्ट, म्हणजे इन्सर्ट अपडेट डिलीट स्टेटमेंट्स तुमचे एकापेक्षा जास्त रोज वरती जर एक्झिक्यूट झाले असतील, ती कंडिशन जर ट्रू असेल तर पर्सेंटेज फाउंड असतो. किंवा सिलेक्ट इनटू स्टेटमेंट्स रिटर्न वन ऑर मोर रोज, म्हणजे जेव्हा सिलेक्ट स्टेटमेंट वापरता तेव्हा एकापेक्षा जास्त रोज तुम्ही सिलेक्ट करत असतील तेव्हा इम्प्लिसिट कर्सर ऑटोमॅटिकली क्रिएट होतो, म्हणजे त्याचं मिनिंग काय झालं, पर्सेंटेज फाउंड. अदरवाइज सिलेक्ट होत नसतील तर त्याला काय म्हणायचं, दिस इज अ पर्सेंटेज फाउंड इज अ फॉल्स. सो नेक्स्ट पर्सेंटेज नॉट फाउंड, द लॉजिकल ऑपोजिट ऑफ दी पर्सेंट, म्हणजे हा लॉजिकली पर्सेंटेज फाउंडच्या ऑपोजिट आहे. इट रिटर्न्स दी ट्रू इफ अँड इन्सर्ट अपडेट ऑर डिलीट स्टेटमेंट्स अफेक्टेड नो रोज ऑर सिलेक्ट इनटू स्टेटमेंट्स रिटर्न द नो रोज, अदरवाइज इट इज अ फॉल्स. हा काय असतो, इट रिटर्न्स दी फॉल्स. त्यानंतर पर्सेंटेज इज ओपन, इज ओपन म्हणजेच काय, ऑलवेज रिटर्न्स दी फॉल्स फॉर दी इम्प्लिसिट कर्सर. कारण का इज ओपन म्हणजेच काय, इम्प्लिसिट कर्सर काय असतो, ऑटोमॅटिकली क्रिएट होतो. त्यामुळं नेहमी इज ओपन, तो ओपन आहे का, कारण नाही तो ओपन करावा लागत नाही, तो ऑटोमॅटिकली क्रिएट होतो. सो इम्प्लिसिट कर्सर इज ओपन इज ऑलवेज व्हॅल्यू काय असते, फॉल्स, बिकॉज ओरेकल क्लोजेस दी एसक्यूएल कर्सर्स ऑटोमॅटिकली आफ्टर एक्झिक्युटिंग इट्स असोसिएटेड एसक्यूएल स्टेटमेंट. तो ऑटोमॅटिकली ओपन पण होतो आणि ऑटोमॅटिकली क्लोज पण होतो. त्यामुळे ऑलवेज पर्सेंटेज इज ओपनची व्हॅल्यू काय असते, फॉल्स असते. त्यानंतर पर्सेंटेज रो काउंट, रो काउंट काय करतो, रिटर्न्स दी नंबर ऑफ रोज अफेक्टेड बाय इन्सर्ट अपडेट और डिलीट स्टेटमेंट, म्हणजे किंवा सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये तुम्ही जितके रोज वरती तुमचा डेटा इफेक्ट झालेला आहे किंवा अफेक्ट झालेला आहे किंवा किती रोज तुम्ही इन्सर्ट केलाय, किती डिलीट केला, किती अपडेट केला, त्याचे नंबर ऑफ रोज काय केले जातात, रिटर्न केले जातात. हे जे ऍट्रिब्यूट्स आहेत ते इम्प्लिसिट कर्सरचे ऍट्रिब्यूट्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे बघा, एनी एसक्यूएल कर्सर ऍट्रिब्यूट्स विल बी ऍक्सेस्ड ऍज अ एसक्यूएल पर्सेंटेज ऍट्रिब्यूट नेम ऍज शोन इन द बिलो एक्झाम्पल. आता इथे एक टेबल यूज केलेलं आहे, त्या टेबलचं नेम आहे कस्टमर आणि ह्या कस्टमर टेबल मध्ये बघा कॉलम्स आहेत, आयडी आहे, नेम आहे, एज आहे, ऍड्रेस आहे आणि सॅलरी आहे. तर आयडी किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि हे जे नेम आहेत कस्टमरचे, हे जे एज आहे 32 25 23 25 27 आणि 22 आणि हे ऍड्रेस आहेत आणि हे त्या एम्प्लॉयची किंवा त्या कस्टमरची काय आहे, ही सॅलरी आहे. हा टेबल आपण तयार केलेला आहे. आणि जेव्हा टेबल क्रिएट केल्यानंतर तुम्ही जेव्हा क्वेरी रन करता सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, तेव्हा तो पूर्ण टेबल तुम्हाला काय केलेला आहे, तेव्हा काय होतो, ऑटोमॅटिकली हा टेबल डिस्प्ले होतो. आता आपण याच्यावरती काय करायचं आहे, इम्प्लिसिट कर्सरचे ऍट्रिब्यूट्स रन करून बघायचे आहेत. म्हणजे आता मी इथं पर्सेंटेज रो काउंट यूज करणार आहे. आता इथं बघा मी एक प्रोग्राम केलेला आहे. ह्या फॉलोइंग प्रोग्राम मध्ये अपडेट द टेबल अँड इन्क्रीज द सॅलरी ऑफ इच कस्टमर बाय 500, म्हणजे त्यांची सॅलरी काय करायची आहे, सगळ्यांची 500 रुपयाने वाढवायची आहे. and use the SQL row count attribute to determine the number of rows affected. row count काय करतोय, किती रोज वरती अफेक्ट झालेला आहे त्याचा काउंटर जनरेट करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, नंबर रो काउंट यूज करून काय करायचं आहे, 500 रुपये प्रत्येकाची सॅलरी मध्ये इन्क्रीज करायचे आहे. तर आता मी काय करणार, म्हणजे PLSQL मी प्रोग्राम लिहिलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यात टोटल रोज, आता मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे टोटल रोज हा, आणि कॉलम मध्ये बघा आणि त्याचा डेटा टाइप काय आहे, नंबर आहे, साईज आहे 2. आता बिगिन मध्ये मी काय करणार आहे, अपडेट करणार आहे, कारण मला काय करायचे आहे, सॅलरी अपडेट करायची. अपडेट कस्टमर सेट सॅलरी, सॅलरी काय करायचे, सेट करायचे. हा सेट कीवर्ड मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे चॅप्टर नंबर 2 मध्ये. तर काय करायचे आहे, सॅलरी जितकी आहे त्याच्यात 500 रुपये ऍड करायचे, म्हणजे सॅलरी प्लस 5 करायचे. इफ, मग आता मी पुढे कंडिशन काय दिलेलं आहे, इफ एसक्यूएल नॉट फाउंड असेल, त्यानंतर काय करा, जर तुम्हाला नॉट फाउंड झाला असेल मेसेज, तर काय करायचं, प्रिंट करायचं नो कस्टमर सिलेक्टेड, म्हणजे त्याच्यामध्ये जर कस्टमरच्या टेबलमध्ये डेटा नसेल, म्हणजे रोज नसतील, तर मला हा मेसेज प्रिंट करायचा आहे, नो कस्टमर सिलेक्टेड. आणि अदरवाइज काय करायचं आहे, फाउंड झाले तर काय करायचं आहे, टोटल रोज आणि इक्वल टू एसक्यूएल रोज काउंट, म्हणजे रोज काउंट किती झालेले आहेत ते टोटल रोज मध्ये काय करायचे, स्टोअर करायचे. जितके चेंजेस झालेले आहेत तितके, म्हणजे कुणामध्ये चेंजेस झाले, टोटल रोज मध्ये परत ते सेव्ह झाले. आणि टोटल रोज म्हणजेच काय, हा व्हेरिएबल आहे. त्यानंतर मी प्रिंट काय केलेलं आहे, टोटल रोज कस्टमर्स सिलेक्टेड, म्हणजे कस्टमर हा काय झाला, टेबल झाला.
आणि ह्या व्हेरिएबलला असाइन केलेला आहे टोटल रोज, तेव्हा मी हा प्रोग्राम जेव्हा करणार तेव्हा मला आउटपुट काय येणार आहे, PL/SQL इज प्रोसिजर सक्सेसफुली कंप्लीटेड म्हणून मला हा आउटपुट डिस्प्ले होणार आहे. कारण काय झालं, सॅलरी मध्ये वाढ किती झाली, 500, आणि त्यानंतर डेटा माझ्याकडे त्या टेबलमध्ये नसेल तर मला मेसेज काय डिस्प्ले होणार आहे, नो कस्टमर सिलेक्टेड. पण कस्टमर मध्ये रेकॉर्ड्स आहेत त्यामुळे त्याचा नेक्स्ट जो एल्स इफ स्टेटमेंट आहे हे एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे टोटल रोज मध्ये रोज काउंट सिलेक्ट झाला आणि तुम्हाला मेसेज काय डिस्प्ले होणार, किती रोज आहे तितके रोज, म्हणजे आता किती आहे, 6 रोज आर सिलेक्टेड. मला तुम्हाला किंवा 6 रोज डिस्प्ले होणार आहे, 6 रोज म्हणून तुम्हाला इतकाच मेसेज डिस्प्ले होणार आहे. हा जेव्हा तुम्ही प्रोग्राम करशीला तेव्हा ह्या प्रोग्रामचा आउटपुट वेगळा असणार आहे, 6 रोज म्हणून असतील आणि PL/SQL इज सक्सेसफुली कंप्लीटेड असा मेसेज तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. पण जेव्हा तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर ही क्वेरी जेव्हा परत एकदा तुम्ही एक्झिक्यूट करशीला तेव्हा मात्र तुम्हाला त्या सॅलरी मध्ये जी आधीची सॅलरी किती आहे बघा, ID1 ची 2000 आहे, तर इथं आता किती होणार, 2500 होणार. ID2 ची किती आहे, 1500 आहे, तर इथं 2000 होणार. अशा पद्धतीने सगळ्यांच्या सॅलरी मध्ये किती होणार आहे, 500 न वाढ होणार आहे. हे कधी तुम्ही बघू शकता, जेव्हा सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर जेव्हा करशीला तेव्हा तुम्हाला या टेबल मध्ये चेंजेस दिसतील. पण जेव्हा तुम्ही हा PL/SQL एक्झिक्यूट करशीला तेव्हा तुम्हाला ते चेंजेस लगेच दिसणार नाही. ही क्वेरी आपल्याला एक्झिक्यूट करावी लागणार आहे. ही जेव्हा तुम्ही हा PL/SQL एक्झिक्यूट करशीला तेव्हा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काय होणार आहे, सॅलरी मध्ये इन्क्रीज होणार आहे आणि तुम्हाला नंबर ऑफ रोज किती अफेक्ट झालेले आहेत त्याचा काउंट फक्त डिस्प्ले होणार आहे. हे सुद्धा तुम्ही हा प्रोग्राम करून बघा आणि असा टेबल तयार करून त्याच्यामध्ये चेंजेस अपडेट करून बघू शकता. आता नेक्स्ट बघायचं आहे एक्सप्लिसिट कर्सर. एक्सप्लिसिट कर्सर्स आर प्रोग्रामर डिफाइन्ड कर्सर्स फॉर गेनिंग मोर कंट्रोल ओव्हर द कॉन्टेक्स्ट एरिया अँड एक्सप्लिसिट कर्सर शुड बी डिफाइन्ड इन द डिक्लेरेशन सेक्शन ऑफ द PL/SQL ब्लॉक. इट इज अ क्रिएटेड ऑन सिलेक्ट स्टेटमेंट विच रिटर्न्स मोर दॅन 1 रो. म्हणजे इम्प्लिसिट ऑटोमॅटिकली जसा होतोय तसा एक्सप्लिसिट काय होतोय, प्रोग्रामर डिफाइन करतो की ज्या पद्धतीने त्याला ती एरिया सिलेक्ट करायची आहे त्या पद्धतीने जितका त्याला कर्सर हवाय तितका तो प्रोग्रामर डिफाइन करू शकतो. मग त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे कर्सर नेम इज सिलेक्ट कर्सर कीवर्ड वापरायचा आहे, कर्सर नेम आहे, इज कीवर्ड आहे आणि जितके स्टेटमेंट सिलेक्ट करायचे तितके. आता मात्र एक्सप्लिसिट कर्सर मध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करायची आपल्याला. म्हणजे पहिला काय करायचा आहे, तो कर्सर डिक्लेअर करायचा आहे, म्हणजे डिक्लेअरिंग द कर्सर फॉर इनिशियलाइजिंग मेमरी. म्हणजे तुम्हाला तो काय करायचा आहे, कर्सर डिक्लेअर करा. त्यानंतर तो कर्सर काय करायचा आहे, ओपनिंग दी कर्सर फॉर अलोकेटिंग दी मेमरी. त्यानंतर थर्ड आहे फेचिंग दी कर्सर फॉर रिट्रायव्हिंग डेटा आणि फोर्थ आहे क्लोजिंग दी कर्सर टू रिलीज दी अलोकेटेड मेमरी. म्हणजे जो कर्सर डिक्लेअर केलाय, ओपन केलाय, तो लास्टला आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचा आहे. हे डिक्लेअर करणारा कर्सर आपण आता फर्स्ट बघायचं आहे, डिक्लेअरिंग कर्सर म्हणजे कर्सर कसा डिक्लेअर करायचा विथ नेम. तर त्याच्यासाठी एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, कर्सर कीवर्ड आहे, कर्सर नेम मी दिलेला आहे C_ कस्टमर इज. काय काय सिलेक्ट करायचे ते स्टेटमेंट, सिलेक्ट ID नेम ऍड्रेस फ्रॉम कस्टमर. तुम्ही असं पण करू शकता. आता ओपन करायचं असेल तुम्हाला तो कस्टमर जो मी कर्सर क्रिएट केलाय तो, तर ओपनिंग दी कर्सर अलोकेटेड दी मेमरी फॉर दी कर्सर इट मेक्स रेडी टू फेचिंग द रोज रिटर्न बाय दी SQL स्टेटमेंट. तुम्हाला जर कर्सर ओपन करायचं असेल तर ओपन कीवर्ड आणि कर्सर नेम C_ कस्टमर, तर ऑटोमॅटिकली तुमचा कर्सर ओपन होईल. त्यानंतर फेच करायचं असतील तर तुम्हाला फेच कीवर्ड वापरायला लागणार आहे, फेच कर्सर नेम इनटू. तुम्हाला कोणकोणते कॉलम्स फेच करायचे तितका किंवा जितके तुम्हाला फेच करायचे तितके कॉलम्स नेम CID C_ नेम आणि C_ ऍड्रेस. त्यानंतर क्लोजिंग दी कर्सर, तुम्हाला कर्सर जो ओपन केलेला आहे तो कर्सर काय करायचा आहे, क्लोज करायचा असेल तर तुम्ही क्लोज C_ कस्टमर म्हणजे क्लोज कर्सर नेम. तुम्ही असं इतकं सिंटॅक्स एक्झाम्पल आहे, ह्या पद्धतीने तुम्ही तो कर्सर सुद्धा ओपन करू शकता. आता एक एक्सप्लिसिट कर्सरचं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, की डिक्लेअर मध्ये मी काय केलेलं आहे, डिक्लेअर CID डिक्लेअर केलेला आहे कस्टमर. त्यानंतर त्याचं पर्सेंटेज टाईप ID पर्सेंटेज टाईप. त्यानंतर मी असे डिक्लेअर केलेले आहेत, CID आहे, C नेम आहे, ऍड्रेस आहे, कारण हे ह्या कस्टमर टेबलचे आहेत ना ऍट्रिब्यूट्स, म्हणून कस्टमर डॉट ID पर्सेंटेज टाईप वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने मी इथं व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत आणि इथं कर्सर मी क्रिएट केलेला आहे C_ कस्टमर आणि सिलेक्ट केलेला आहे ID नेम ऍड्रेस फ्रॉम कस्टमर. ते जो प्रिव्हियस टेबल आहे तोच आपण यूज केलेला आहे. त्यामध्ये परत जो कर्सर क्रिएट केलेला आहे तो
ओपन केलेला आहे, ओपन कीवर्ड यूज करून. त्यानंतर फेच लुपिंग यूज केलेलं आहे आणि त्या फेच मध्ये फेच केलेला आहे कस्टमर. फेच कीवर्ड यूज करून काय काय फेच करणार आहे आपण, CID, CNAME आणि CAddress. आणि कधी फेच करायचं, एक्झिट कधी व्हायचं आहे, व्हेन कस्टमर नॉट फाउंड, डेटा जर नाही फाउंड झाला तर एक्झिट व्हायचा आहे तेव्हा. आणि जर डेटा फाउंड झाला तर लुपिंग मध्ये आपल्याला काय काय प्रिंट होणार, CID, CNAME आणि CAddress. तर त्यानंतर इथं लूप काय झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. म्हणजे लुपिंग कधी होणार आहे, जर डेटा अवेलेबल असेल तेव्हा. आणि जर लूप मध्ये डेटा नसेल तर एक्झिट होणार आहे. एक्झिट म्हटल्यानंतर डायरेक्ट जम्प कुठे होणार आहे, क्लोज टू कर्सरला जाणार आहे. तर इथं मी जेव्हा डेटा जितका आहे 6 ID आहेत, 6 ID चे नेम आणि ऍड्रेस डिस्प्ले झाल्यानंतर डायरेक्ट कुठे जाणार आहे, एक्झिटला जाणार आहे, कारण डेटा संपलेला असणार आहे तेव्हा. मग लूपच्या बाहेर पडलं तेव्हा एंड लूप होणार आहे आणि तो कर्सर ऑटोमॅटिकली क्लोज केलेला आहे बाय युजिंग आपण कीवर्ड क्लोज. तेव्हा आउटपुट तुम्हाला जनरेट होणार आहे ID 1 to 6, त्यांचे नेम्स आणि त्यांचे ऍड्रेस, इतकं तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होणार आहे. बाळांनो, कर्सर बघितल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे तो प्रोसिजर. अ स्टोअर्ड प्रोसिजर इज अ प्रिपेअर्ड SQL कोड दॅट यू कॅन सेव्ह सो दॅट कोड कॅन बी रियुज्ड ओव्हर अँड ओव्हर अगेन. प्रोसिजर म्हणजेच काय, तर जे काय आपण SQL कोड असतो, जो SQL कोड आपण तयार केलेला आहे तो आपण सेव्ह करू शकतो आणि तो अगेन अँड अगेन आपण रिपीटेडली यूज करू शकतो. सो त्याला काय म्हणायचं, प्रोसिजर. सो इफ यू कॅन हॅव SQL query, then you write over and over again, save it, stored procedure, then just it call and execute it. तुम्ही जर तुम्हाला प्रत्येक वेळी तोच कोड लागत असेल तर तुम्ही तो सेव्ह करू शकता आणि त्यानंतर तुम्ही ते नुसता कॉल केला तरी आणि एक्झिक्यूट केला तरी तुम्हाला सेम आउटपुट जनरेट होऊ शकतं. A stored procedure in PL/SQL is nothing but a series of declarative SQL statement which can be stored in database catalog. म्हणजे प्रोसिजर म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ द SQL स्टेटमेंट्स. अ प्रोसिजर कॅन बी थॉट्स ऑफ एज अन फंक्शन ऑर मेथड. आता त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत बाळांनो, ते आपण फक्त ऍडव्हान्टेजेस रीड करूया. द रिझल्ट इन द परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट ऑफ द ऍप्लिकेशन इफ प्रोसिजर इज बीइंग कॉल्ड फ्रिक्वेंटली इन एन ऍप्लिकेशन सिंगल कलेक्शन, देन द कंपाइल्ड वर्जन ऑफ द प्रोसिजर इज डिलिव्हर्ड. And second advantages are the reduce the traffic between the database and applications since the lengthy statements are already fed into database, they need not to send again and again. म्हणजे प्रोसिजर मध्ये आपण काय करू शकतो, जे काही आपल्याला ब्लॉक आहे किंवा जो कोड आहे तो आपल्याला रिपीटेडली यूज करायचा असेल तर तो आपण सेव्ह करू शकतो, ज्याच्यामुळे काय होणार आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट होणार, परफॉर्मन्स इन्क्रीज होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, तो डेटाबेस मध्ये कोड असल्यामुळे त्याचं ट्रॅफिक किंवा कंजेशन हेवी लोड पडणार नाही आहे. आता त्याच्या डिसएडव्हान्टेजेस जसे आहेत तसं डिसएडव्हान्टेजेस आहेत. A stored procedure can यूज अ लॉट ऑफ मेमरी, कारण तो डेटाबेस मध्ये आपण स्टोअर करणार त्यामुळे त्याला मेमरी जास्त अलोकेट करावी लागते. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर शुड डिसाइड अन अप्पर बाउंड एज हाऊ मेनी स्टोअर्ड प्रोसिजर्स आर फिजिबल फॉर अ पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. सेकंड डिसएडव्हान्टेजेस आहे, MySQL डज नॉट प्रोव्हाइड द फंक्शनॅलिटी ऑफ डिबगिंग द स्टोअर्ड प्रोसिजर. म्हणजे तुम्ही जेव्हा एकदा प्रोसिजर सेव्ह करतात, जेव्हा ती एकदा सेव्ह झाली की ती परत आपण डिबग करू शकत नाही. हे डिसएडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे समजा त्या प्रोसिजर मध्ये काय चेंजेस झाले असतील आणि काय एरर असेल आणि आपण तीच परत प्रोसिजर यूज केली तर तशीच एरर त्या प्रोसिजर मध्ये जनरेट होऊ शकते, त्याच्यामध्ये डिबगिंग होऊ शकत नाही. हा एक ड्रॉबॅक आहे. आता मात्र ती प्रोसिजर कशी क्रिएट करायची, बाय युजिंग आता सिंटॅक्स आहे क्रिएट और रिप्लेस करायचे असेल तर रिप्लेस, क्रिएट करायचे ना तर क्रिएट प्रोसिजर नेम आणि त्याच्यामध्ये जे काही पॅरामीटर्स तुम्हाला ऍड करायचे ते पॅरामीटर्स करू शकता. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे पॅरामीटर्स आहेत, इन आउट आणि इन आउट. त्यानंतर इज किंवा ऍज कीवर्ड आणि बिगिन मध्ये बघा तुमची जे काही प्रोसिजर बॉडी आहे ती आणि त्या एंड करा, त्या बिगिन मध्येच तुमच्या त्या एंड करा प्रोसिजरचा आणि त्यानंतर आता इथं बघा एंड नंतर तुमचं जे काही आहे ते प्रोसिजर नेम करायचं आहे. आता इथं मी प्रोसिजर म्हणजेच काय, त्या प्रोसिजरचं नेम ऑफ द प्रोसिजर. रिप्लेस ऑप्शन अलाउज द मॉडिफिकेशन ऑफ एक्झिस्टिंग प्रोसिजर. म्हणजे तुम्ही रिप्लेस कधी करताय, जर ती प्रोसिजर एक्झिस्टिंग सेव्ह असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिप्लेस करायची असेल ती प्रोसिजर, तुम्ही रिप्लेस कीवर्ड यूज करू शकता. अशा पद्धतीने हे पॅरामीटर्स आहे ते रीड करून बघा. आणि आता इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा मी, क्रिएट और रिप्लेस प्रोसिजर. आता मी इथं काय केलेलं आहे, क्रिएट और रिप्लेस तुम्ही असं जरी एक्झाम्पल मध्ये रन केला, ही जरी ऍज इट इज केला तरी प्रोसिजर क्रिएट होऊ शकते. क्रिएट और रिप्लेस प्रोसिजर ग्रीटिंग ऍज बिगिन ऍज कीवर्ड इज किंवा ऍज बिगिन मध्ये मी काय केलेलं आहे, हॅलो वर्ड हा मेसेज प्रिंट केलेला आहे आणि आउटपुट इथं एंड केलेला आहे. तर ऑटोमॅटिकली तुमची काय झाली, प्रोसिजर क्रिएट झाली. म्हणजे ह्या प्रोसिजर मध्ये कोणती प्रोसिजर नेम काय आहे, ग्रीटिंग. तुम्ही जेव्हा ग्रीटिंग ही प्रोसिजर कॉल करशील तेव्हा तुम्हाला आउटपुट काय दिसणार आहे, हॅलो वर्ड. म्हणजे त्या ग्रीटिंग मध्ये तुम्ही आता काय प्रिंट केलेलं आहे, हॅलो वर्ड हा मेसेज प्रिंट केलेला आहे आणि ही तुमची झाली प्रोसिजर क्रिएट झालेली आहे. आता ही प्रोसिजर कशी कॉल करायची ते आपण कशी एक्झिक्यूट करायची हे बघणार आहे.
तर ती प्रोसिजर एक्झिक्यूट करण्यासाठी आपण एक्झिक्यूट कीवर्ड हा पण यूज करून करू शकतो किंवा PL/SQL ब्लॉक परत आपण पण लिहू शकतो. ते कसं बघायचं आहे. आता ती प्रोसिजर आपण क्रिएट कोणती केलेली आहे, ग्रीटिंग. आता ही जी ग्रीटिंग केलेली आहे का, या ग्रीटिंग मध्ये याचं प्रोसिजर क्रिएट झाली आणि ह्याचं मात्र आउटपुट काय असणार आहे. ही प्रोसिजर क्रिएट झाली बरोबर, पण याच्यामध्ये आउटपुट प्रिंट काय होणार आहे, हॅलो वर्ल्ड बरोबर. आणि आता तुम्हाला ती काय करायची आहे, ग्रीटिंग एक्झिक्यूट करायची आहे. जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट कीवर्ड करशील, एक्झिक्यूट आणि त्या प्रोसिजरचं नेम मी इथं दिलेलं आहे ग्रीटिंग, तेव्हा तुम्हाला आउटपुट काय दिसणार आहे, हॅलो वर्ल्ड. तर तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होईल हॅलो वर्ल्ड. आणि अनदर तुम्ही PL/SQL ब्लॉक मध्ये म्हणजे बिगिन मध्ये तुम्ही नुसतं ग्रीटिंग प्रोसिजर जर दिला तरी तुम्हाला आउटपुट काय दिसणार आहे, सेम हॅलो वर्ल्ड. तुम्ही दोन वेळेनं काय करू शकता, ती प्रोसिजर एक्झिक्यूट करू शकता बाय युजिंग कीवर्ड एक्झिक्यूट आणि अनदर इन PL/SQL ब्लॉक. आणि ती क्रिएट केलेली प्रोसिजर तुम्हाला डिलीट करायची असेल म्हणजे तुम्हाला ती प्रोसिजर नको असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. ड्रॉप प्रोसिजर कीवर्ड आणि त्या प्रोसिजरचं नेम. आता मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, ड्रॉप प्रोसिजर माझ्याकडे होती ग्रेटिंग, मी एक्झाम्पल मध्ये रन केलेले ड्रॉप प्रोसिजर ग्रेटिंग, तर ती ऑटोमॅटिकली प्रोसिजर काय होईल, डिलीट होणार आहे. बाळांनो याच्यावरती क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन द कर्सर किंवा लिस्ट व्हॉट इज अ कर्सर किंवा लिस्ट द टाइप्स ऑफ दी कर्सर्स. कर्सरचे किती टाइप्स आहेत तर दोन, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. किंवा लिस्ट एनी टू ॲट्रिब्यूट्स ऑफ दी इम्प्लिसिट कर्सर्स. त्यानंतर एक्सप्लेन प्रोसिजर किंवा गिव्ह द सिंटॅक्स ऑफ क्रिएटिंग प्रोसिजर अँड डिलीटिंग प्रोसिजर अशा पद्धतीनं, किंवा एक्सप्लेन द प्रोसिजर ऑफ एक्झिक्युटिंग अ प्रोसिजर, असे क्वेश्चन्स विचारतात बाळांनो. हे जे आजच्या व्हिडिओ तुम्हाला जर समजले नसेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि याच्यावरती दिलेले जे काही असाइनमेंट्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. आणि जर काय याच्यावरती डाऊट्स असतील तर तुम्ही ही दोनदा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर नाही समजलं तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता आणि दिलेले असाइनमेंट्स विदिन अ ड्यू डेट कंप्लीट करा. थँक्यू.